श्रीराम समर्थ. समर्थांनी एक सुंदर असा बोध आपल्यासाठी प्राप्त करून दिलेला आहे. संकल्प. आपल्या जीवनात आपण अनेक प्रकारचे संकल्प करत असतो, परंतु संकल्पपूर्वक केले जाणारे कोणतेही काम अपेक्षित उद्दिष्ट साध्य करत असते. भाग कसा दिलेला आहे. एका गावामध्ये एक ऋषी बऱ्याच काळापासून यज्ञ करत होते. यज्ञ करायचे प्रयत्न चालू होते, परंतु त्यांच्या या यज्ञाला काही केल्या यश प्राप्त होत नव्हते. त्यांच्या आश्रमापासून ते राजा बघा प्रत्यक्षपणे तेव्हा राजा त्या आश्रमाला ऋषींच्या दारी येत होते. त्यांनीही त्या ऋषींची उदासी पाहिली आणि म्हणाले, ऋषीवरा, तुम्ही असे उदास का? माझ्या राज्यात तुम्हाला काही त्रास होत आहे का? असं राजाने विचारले. माझ्या राज्यातील कोणीही उदास निराश राहिलेलं मला योग्य वाटत नाही. काही कमी पडेल आणि काही पडत असेल तर नक्कीच आम्ही तुम्हाला मदत करू. त्यावर ऋषी म्हणाले, महाराज, मी बऱ्याच काळापासून यज्ञाचा प्रयत्न करत आहे, पण जसा अग्नी मला अपेक्षित आहे तसा तो माझ्या यज्ञातून प्रकट होत नाही. काय सांगितलं की मी बऱ्याच काळापासून या यज्ञाचा प्रयत्न करतोय. जसा मला अग्नी अपेक्षित आहे, परंतु तसा तो माझ्या यज्ञातून प्रकट काही होत नाही. त्यावर राजे म्हणाले, एवढीच गोष्ट आहे ना, मी आता या क्षणी संकल्प करतो की जर आज संध्याकाळपर्यंत या यज्ञामध्ये अग्निदेव प्रकट झाले नाहीत तर मी माझं शिर या तलवारीने कापून या यज्ञात आहुती देईल. काय सांगितलं? संकल्प कसा केला? जर संध्याकाळपर्यंत या यज्ञात अग्निदेव प्रकट झाले नाही तर मी माझं शिर या तलवारीने कापून या यज्ञात आहुती देईल. यानंतर राजाने काही आहुत्या दिल्या व काही वेळातच त्या यज्ञात बोलल्याप्रमाणे अग्निदेव प्रगट झाले. अग्निदेव राजांना म्हणाले, मी तुझ्यावर खूप प्रसन्न आहे. वर माग. जे काही तुला मागायचं असेल ते खुशाल माग. ऋषी विचारात पडले. त्यावर राजा म्हणाले, या ऋषींची इच्छा प्रथमतः पूर्ण करा. त्यांचा यज्ञ बघा प्रत्यक्षपणे पूर्ण करा. त्यांच्या यज्ञाचं त्यांना नक्कीच प्रयत्नाचं फळ त्यांना मिळालंच पाहिजे. यावर ऋषी म्हणाले, राजा, तुम्ही एकतर या अग्नीस
प्रसन्न करून तर घेतलेच, पण मीही खूप प्रयत्न केले होते. पण आपण काही आहुत्या दिल्या आणि अग्नी सुद्धा प्रकट केले की काय? हे तुम्हाला कसं काय जमलं? यावर राजा काही बोलण्याआधीच अग्निदेवानेच त्याचं उत्तर दिलं. ऋषीवरा, राजाने जे काही केलं त्यात त्यांचा स्वतःचा काहीही हेतू नव्हता. आणि त्यांचं जे कार्य आहे हे दृढ निश्चयाने आणि ध्यासपूर्वक केले होते. त्यामुळे ते कार्य सफल झाले. म्हणून मी त्वरित प्रकट झालो. म्हणजे समर्थ म्हणले, संकल्पपूर्वक केले जाणारे कोणतेही काम अपेक्षित उद्दिष्टे साध्य करत असते. आपण एखादा संकल्प करत असतो. संकल्प आपण ज्या ज्या वेळेला करतो, परंतु ते संकल्प का आपलं होत नाही, पूर्ण होण्यास मदत का होत नाही? कारण ते काम आपण मनापासून करत नाही. मनापासून कुठलीही गोष्ट आपण जर केली नाही तर ती गोष्ट मनाविरुद्धच होत असते. म्हणून समर्थाने उत्तमाचा श्लोक सुद्धा आपल्याला लिहून ठेवलेला आहे. मना सत्य संकल्प जीवी धरावा. संकल्प असला पाहिजे. जे काम करायचं होतं, ऋषी प्रत्यक्षपणे बऱ्याच काळापासून यत्न करायचे, परंतु त्यांच्या प्रयत्नांना यश मिळालं का? नाही. का मिळत नव्हतं? कारण मनापासून काम करत नव्हते, फक्त प्रयत्न चालू होते की या यज्ञात ज्याप्रमाणे मला जी अग्नी अपेक्षित आहे ती माझ्या यज्ञातून प्रकट होत नाहीये. मग जेव्हा राजा त्याच्या दरबारात बघा प्रत्यक्षपणे त्याच्या दारी आले, तेव्हा त्याने ऋषींना विचारलं, तुम्ही उदास का, निराश का? तेव्हा त्याचं उत्तर राजाला कळलं. आणि राजा सुद्धा बघा प्रत्यक्षपणे कुठलाही विचार न करता राजा सुद्धा एवढंच म्हणालं, एवढीच गोष्ट आहे ना, मग जर आज आताच्या क्षणाला या संध्याकाळपर्यंत या यज्ञात अग्निदेव प्रकट झाले नाही तर मी माझं शिर या तलवारीने कापून या यज्ञात आहुती देईन. हा संकल्प असतो आणि याचसाठी प्रत्यक्षपणे प्रयत्न करावे लागतात. आपण संकल्प करत नाही, फक्त कार्य करत असतो. आपण अभ्यास करत असतो, परंतु आपल्याला पुढे काय करायचंय हे माहीत नसतं. मग शेवटी ज्याप्रमाणे राजा बोलून गेला त्याप्रमाणे अग्निदेव सुद्धा प्रकट झाले की नाही? आणि अग्निदेव ज्याप्रमाणे प्रकट झाले त्याप्रमाणे तुला काय हवं, तुझी मागणी काय आहे, मी तुझ्यावर खूप प्रसन्न आहे. यावर राजाने सुद्धा काय सांगितलं, माझ्यासाठी काहीच नको, जे काही हवंय ते या ऋषींसाठी करून घ्या. त्यांचं त्यांना फळ प्रयत्नांचं मिळालंच पाहिजे. मग शेवटी बघा ऋषींनी प्रश्न विचारला, मी एवढे दिवस प्रयत्न करत होतो परंतु मला काही फळ मिळाले नाही, हे तुम्हाला कसं काय जमलं? मग शेवटी अग्निदेवानेच उत्तर दिले ना,
राजाने जे काही केलं त्यात त्यांचा स्वतःचा काहीच हेतू नव्हता. आपण जीवन जगतो ते स्वतःसाठी, स्वतःच्या कार्यासाठी जगत असतो. परंतु ते कार्य दृढ निश्चय आणि ध्यासपूर्वक नक्कीच करता आलं तरच आपण आपलं कार्य सफल होईल. म्हणून समर्थ म्हणाले, संकल्पपूर्वक केले जाणारे कोणतेही काम अपेक्षित उद्दिष्ट साध्य करत असते. जय जय रघुवीर समर्थ.